नमस्कार, मी आकाश जाधव. IDBIने पुन्हा एकदा जॅम ह्या पोस्टसाठी एक रिक्रुटमेंट सुरू केली आहे, पण यावेळेला मोठे चेंजेस केलेले आहेत आणि हे मोठे चेंजेस जे ते महाराष्ट्राच्या कामाचे आहेत. त्यामुळं व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, कारण की माझा एक अंदाज आहे की ह्या ॲडव्हर्टिजमेंट थ्रू ज्या टोटल जागा आहेत त्या टोटल जागांच्या 50% विद्यार्थी, भारताच्या टोटल जागाच्या 50% विद्यार्थी हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे असणार आहेत. काय आणि कसं ते आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. ते पाहत असताना फक्त एक अनाउन्समेंट मला करायची होती. पुन्हा एकदा जे तुमच्या ओळखीतले शेड्यूल ट्राईब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यामधलं बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी होते पोलीस भरती सोडून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, इनफॅक्ट पोलीस भरती धरून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे IBPSचे विद्यार्थी, स्टाफ सिलेक्शनचे विद्यार्थी, MPSC राज्यसेवा, MPSC ग्रुप BC, MPSC MES, MPSC JMFC, UPSC ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना त्यांनी मेल करून संस्थांचे विकल्प मागितलेले आहेत. तर आपली संस्था ही मॅक्सिमम ठिकाणी आहे, त्यामुळं जास्तीत जास्त ST विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवा की आपण संभाजीनगरमध्ये हे 4 कोर्सेस, नाशिकमध्ये IBPS, पुण्यामध्ये हे 4 कोर्सेस, ठाणे, पालघर, जळगाव, यवतमाळ या ठिकाणी पोलीस भरती, हे सगळे कोर्सेस जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर तुमच्या ओळखीतील जेवढे जास्तीत जास्त शेड्यूल ट्राईब विद्यार्थी असतील त्यांना संकल्प एज्युकेशन हा आपला पहिला चॉईस हा 25 तारखेपर्यंत द्यायला सांगायचा आहे. चला आता पुढे जाऊयात. सोबत आपली एक ऑनलाईन बॅच बँक एक्झामसाठी 3 डिसेंबरला स्टार्ट होती आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती 12 नोव्हेंबरला ऑलरेडी चालू झालेली आहे संभाजीनगरमध्ये. आपण आपल्या व्हिडिओला 2 पार्टमध्ये नेहमीसारखं डिवाईड केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटबद्दल माहिती सांगणार आहे. बरं, होतं कसं की खूप लोकांनी अधिक परसेप्शन बनवलेलं आहे IDBI बँकेबद्दल, त्यामुळे पहिले 1-2 मिनिट आलं की लगेच सोडून देतात. आता तसं नाही, पहिल्यांदा सगळं ऐकत आहे का. होतं कसं की नॉर्थमध्ये खूप जास्त यूट्यूब चॅनल जे अप्लाय करू नका इथून चालू करतात, तर ग्राउंड रिॲलिटी काय आहे, मुलाला काय मिळतं आहे, मुलगा कसा राहतोय, त्याला राहण्याचे, खाण्याचे, जेवणाचे पैसे तरी ॲडजस्ट होतात का, 2 वेळचं जेवण त्याला मिळतं आहे का, ह्या गोष्टीकडे न पाहता अप्लाय केलं पाहिजे आणि अप्लाय नाही केलं पाहिजे असे 2 तुकडे त्या एक्झामचे पडू शकत नाही. माझं म्हणणं काय की खूप वेळेस माझ्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली मी लिहिताना देतो की 5 टाइम्स IBPS, 2 टाइम्स SBI PO, 5 टाइम्स IBPS PO, 2 टाइम्स SBI PO. मी लिहितो SSC CGL ऑल इंडिया रँक 50, मी लिहितो युनायटेड इंडिया AO, मी खाली लिहितो MBAच्या CAT एक्झाममध्ये 99% आहे. भलेही त्यातली एकही गोष्ट मी वापरली नाही, पण एखादा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा मला यूट्यूबवर पाहण्याच्या आधी एक तुमचा ट्रस्ट बिल्ड होतो हे एक्झाम पास झाल्यात म्हणून. तर आज ना उद्या तुम्हाला जॉईन नाही करायचं नका करू, पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की तुमच्याबद्दल एक ओव्हरऑल चांगला तुमचा बायोडाटा बनण्याच्या हिशोबानं ही एक चांगली स्टेप आहे. मी पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ॲडबद्दल कसं, कुणी अप्लाय करायचं, कुणी नाही करायचं, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्स काय आहेत. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण PDF बघूयात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जे ते ह्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, कुणी अप्लाय करायचा, दुसऱ्या पार्टमध्ये बघूयात. ही आलेली जाहिरात पूर्णपणे वेगळी आहे, झोन वाईज त्यांनी दिलेली आहे, जी महाराष्ट्राच्या पथ्यावर पडलेली आहे. जॅममध्ये आपण जर बघितलं तर झोन वाईज त्यांनी अहमदाबाद, बँगलोर, चंदीगड, चेन्नई, कोची, मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी साधारणतः अप्लाय करायला सांगितलं आणि स्ट्रिक्टली तुम्ही तिथले डोमेसाईल असले पाहिजे. आता इश्यू कसा आहे की टोटल ह्या जेवढ्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या सगळ्या मिळून 500 जागा आहेत. अहमदाबाद, बँगलोर, चंदीगड, चेन्नई, कोची, मुंबई, नागपूर, पुणे ह्या 500 पैकी 235 जागा ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. पण सर मग बाहेरचा मुलगा अप्लाय करू शकत नाही का? नाही, कारण की डोमेसाईल पाहिजे. सर डोमेसाईल मॅनेज होऊ शकतं, 10वी-12वीमध्ये मराठी हा विषय पाहिजे, तर 10वी किंवा 12वीमध्ये मराठी हा विषय पाहिजे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ॲट टाईम मॅनेज होत नाही. त्यामुळं 500 पैकी 235च्या 235 जॉब हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत असंच म्हणता येईल. प्लस अजून 100 जागा त्यांनी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना काढलेल्या आहेत. ॲग्रिकल्चरची सगळ्यात जास्त ग्रॅज्युएटची जी काय म्हणतात कारखाना आहे तो महाराष्ट्र आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये भरपूर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, 4-4 विद्यापीठ आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना इथं सुद्धा एक मोठा निकाल मला महाराष्ट्राचा वाटतो आणि एक अंदाजे 300च्या जवळपास, टोटल 600 पैकी 300 जवळपास मुलं हे मराठी मुलं ॲडमधून लागणार हा एक कॉन्फिडन्स मला आहे बघा. तर आपल्याला अप्लाय करताना मुंबई, नागपूर किंवा पुणे ह्या 3 रिजनपैकी एकाला अप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा बघून घ्या की तुमचा जिल्हा कोणत्या रिजनमध्ये आहे, कारण की यांचा जो नकाशा आहे ना IDBI बँकेचा झोन वाईज नकाशा किंचित वेगळा आहे. जसं संभाजीनगर जे ते नागपूरमध्ये जोडलेलं आहे, तसं तुमचा जिल्हा मुंबई, नागपूर की पुणे कोणत्या झोनला कनेक्टेड आहेत ते बघा.
सो दॅट तुम्हाला घराजवळचा जॉब मिळेल. ह्याच्याआधी काय व्हायचं, IDBI जॅम आणि IDBI एक्झिक्युटिव्हला दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागायचं. खूप जण दुसऱ्या राज्यात जाऊन काम करतात. संकल्प एज्युकेशनचे हंड्रेड्स म्हणजे 3 अंकीमध्ये 100 पासून ते 999 विद्यार्थी हे दुसऱ्या राज्यामध्ये त्यातल्या त्यात गुजरातमध्ये काम करत आहेत. त्यामुळं आता सध्या तसं नसेल. तुम्हाला ज्या रिजनमधून अप्लाय केलं, मुंबई रिजनमधून केलं मुंबईमधूनच, नागपूरमधून केलं नागपूरमध्येच पोस्टिंग, पुण्यातून केलं पुणे रिजनमध्ये जेवढे जिल्हे येतात तेवढ्या रिजनमध्ये पोस्टिंग. अजून काय पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी पुण्यासोबत गोवा पण दिलेलं आहे. पण ज्या ॲग्रिकल्चरच्या वेकन्सीज आहेत त्यांची पोस्टिंग मात्र पॅन इंडिया असणार आहे. असू देत, काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलं बघा, पोरांनी एक तर जनरलिस्ट म्हणजे जॅमच्या एक्झामला किंवा AAOचा फुल फॉर्म आहे बघा, ॲग्रिकल्चर असेट ऑफिसर. तर ॲग्रिकल्चर असेट ऑफिसर तुम्हाला आठवत आहे का, आत्ता 2-3 दिवसाच्या वेळेस मी IDBIचा व्हिडिओ बनवला होता. IDBIची एक्झाम 2 पोस्टसाठी, एक जॅम आहे आणि अजून एक काहीतरी पोस्ट मी म्हणलो होतो, हीच ती पोस्ट. जुना व्हिडिओ बघा मी जो आकाशवाणी टाकली होती त्यामध्ये, हीच ती पोस्ट. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 पैकी एका पोस्टला अप्लाय करावं लागेल, कारण की ॲग्रिकल्चरची मुलं दोन्हीकडे एलिजिबल आहेत. तुम्हाला एकालाच अप्लाय करावं लागेल. एकाला अप्लाय करत असताना सर मी 2-3 जिल्ह्याला, मुंबईसाठी वेगळा, पुण्यासाठी वेगळा, नागपूरसाठी वेगळा टाकू का, तर नाही. तुम्हाला जनरलिस्टसाठी कोणता एक झोन निवडावा लागेल आणि तिथंच अप्लाय करावं लागेल. पुढे त्याच्यानंतर त्यांनी दिलं बघा, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, जे तुम्ही आज पुढच्या काही दिवसांमध्ये काढून घ्या. आणि 10वी किंवा 12वीला तुमचा तिथलं लोकल लँग्वेज जे ते असली पाहिजे, जे बऱ्यापैकी लोकांची असते, जी की चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या झोनमध्ये सिलेक्ट व्हाल त्याच झोनमध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे, जी की चांगली गोष्ट आहे पुन्हा एकदा. त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे काढण्याची कट ऑफ डेट असेल 1 ऑक्टोबर. EWS आणि OBC सर्टिफिकेट मधल्या काळामध्ये इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही काढून घ्यावं. ॲडव्हर्टिजमेंट आलेली 20 नोव्हेंबरला. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे ते 21 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. फक्त 9 दिवस दिलेले आहेत. आणि एक्झाम 15 डिसेंबरला पहिली जॅमची एक्झाम टेंटेटिव्ह आणि 22 डिसेंबरला AAOची एक्झाम असणार आहे. ह्या टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या आकाशवाणीमधून तुम्हाला कन्वे केलेल्या आहेत. चला थोडंसं पुढे या. पहिल्यांदा जी जनरलिस्ट पोस्ट आहे त्या दोघांसाठी सुद्धा एज लिमिट जी आहे ते जनरलिस्ट आणि AO दोघांची एज लिमिट 20 ते 25 आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जनरलसाठी एनी ग्रॅज्युएट विथ 60% आहे, ज्याच्यामध्ये मुक्त विद्यापीठ बिलकुल चालतं. ठीक आहे. पुढे या. जे स्पेशलिस्ट आहेत त्यांना 4 वर्षाची डिग्री इन BSc ॲग्री, BTech ॲग्री, BE ॲग्री किंवा ॲग्री, हॉर्टी, ॲग्री इंजिनिअरिंग, फिशरी सायन्स इंजिनिअरिंग, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, फॉरेस्ट्री, फूड सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, पिसिकल्चर, ॲग्रो फॉरेस्ट्री, सेरिकल्चर ह्या सगळेजण करू शकतात. सोबत ॲग्री बायोटेक याच्यामध्ये मेन्शन नाही आहे, कारण की ही डिग्री जास्त करून महाराष्ट्रात मिळते. अप्लाय करून टाका. चला 60% पाहिजेत, जे बऱ्यापैकी मुलांना आधी प्रॉब्लेम होता, आता नाही आहे. कम्प्युटर लिटरसी लागेल, तो एक आहे. पुढे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलं बघा, पगार जी आहे ती अंदाजे 51,000 पासून ते 54,000 प्रति महिना असणार आहे. त्याच्यानंतर जसे तुमचे 3 वर्ष झाले तशी पटकन परीक्षा घेऊन तुम्ही ग्रेड A ऑफिसर होतात, असिस्टंट मॅनेजर, मग ग्रेड A असिस्टंट मॅनेजरचा होतो ग्रेड B जो होतो आय गेस मॅनेजर, मग मॅनेजर ग्रेड C जो होतो चीफ मॅनेजर, तर ह्या सिनियर मॅनेजर, मग पुढे ग्रेड D जो तो चीफ मॅनेजर, पुढे AGM, DGM या पद्धतीने पुढे पुढे जाता येतं. तर त्यामुळं ह्या बँकेमध्ये 3 वर्ष झाले की करेक्ट 3 वर्षाला त्यांची एक्झाम होते आणि मुलगा ऑटोमॅटिकली शिफ्ट होऊन जातो, जो की प्रमोशनची एक्झामची वाट बघावी लागते. इतर बँकांमध्ये प्रमोशनला इलिजिबल होण्याची वाट बघावी लागते, इतर बँकांमध्ये JIB CIBची वाट बघावी लागते. इतर नॅशनलाइज बँकांमध्ये तसं नाही. 3 वर्षानंतर ऑटोमॅटिकली एक्झाम घेऊन तुम्ही ग्रेड A होतात. त्याच्यानंतर पुढे दिल्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक्झामचं स्ट्रक्चर तेच आहे, जुनं जसं होतं तसं. रिझनिंग आणि DI दोन्ही मिळून 60 प्रश्न 60 मार्क, इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क, क्वांट 40 प्रश्न 40 मार्क आणि GA 60 प्रश्न 60 मार्क. ह्याच्यासोबत म्हणजे ह्या 200 मार्कासोबत 200 प्रश्न 200 मार्कासोबत जे AAOला अप्लाय करतील त्यांना पुन्हा 60 मार्काचं ॲग्रिकल्चर सोबत असणार आहे. चला थोडंसं पुढे या. 120 मिनिटाची परीक्षा जनरलिस्टची असेल, 165 मिनिटाची AAOची असेल, 1/4 निगेटिव्ह असणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो 100 मार्काचा असेल, पण अंदाजे वेटेज 75% आहे रिटर्नला आणि 25% आहे इंटरव्ह्यूला. 75% रिटर्न अंदाजे जवळपास आहे, एक्झॅक्ट नाही आहे. रिटर्न आणि इंटरव्ह्यूचा वेटेज दिला, एलिजिबिलिटी दिली. त्याच्यानंतर पुढे अप्पर एज लिमिट 5 वर्षाची एज लिमिट म्हणजे 20 ते 25 एज लिमिट आहे. SC ST कॅटेगरीला 5 वर्ष एक्स्ट्रा आणि OBCला 3 वर्ष एक्स्ट्रा असणार आहेत.
तेच पुढे मागे जे मी बोललो आता एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल त्यामध्ये सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस एक्झाम IBPS घेते, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. 1000 तुमचे ॲप्लिकेशन करून झाले असतील. 1050 फीस आहे जेंडर कॅटेगरीची आणि जेंडर EWS OBCची आणि ₹250 आहे SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी. थोडं अजून पुढे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्यांनी प्रॉपर डेटा दिलेला आहे, तो एकदा सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे की कोणकोणता डेटा कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी. पुढे तुम्हाला एक्झामचं बाकी EWSचं फॉर्मॅट याचा फॉर्मॅट दिलेला आहे. गाईडलाईनमध्ये 1 स्टेप बिलो जर तुम्ही फिजिकली चॅलेंज असाल आणि सोबत कोणी स्क्राईब लागत असेल तर तो तुमच्यापेक्षा 1 स्टेप बिलो शिकलेला पाहिजे. आता याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चरची मुलं आहेत बघा, त्यांना असं द्यायला पाहिजे होतं त्यामध्ये की दुसऱ्या अकॅडमिक स्ट्रीमचा मुलगा पाहिजे म्हणून, पण त्यांनी एनी अकॅडमिक स्ट्रीम लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मला दिसलंच नाही कुठं की दुसऱ्या अकॅडमिक स्ट्रीमचा पाहिजे म्हणून. तसं द्यायला पाहिजे होतं, असो किंवा दिले असेल, माझ्या पाण्यात आलं असेल. चला, महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर या ठिकाणी भरपूर ठिकाणी एक्झामचं सेंटर आहे. थोडं अजून पुढे या. चला बघा, शॅल आय अप्लाय फॉर स्पेशलिस्ट और जनरलिस्ट इफ इलिजिबल फॉर बोथ. ऑब्वियसली स्पेशलिस्टमधून चान्सेस जास्त असतील, पण इश्यू काय बघा, जनरलिस्टमध्ये जे आहे की खूप पोरं सध्याला जे खूप चांगला परफॉर्मन्स देणार आहेत 80-90% हे मुलं या एक्झामला उदासीन असतात, अप्लाय करणं टाळतात. तर अशा वेळेला एक चांगली संधी आहे. बरं, फक्त कसं आहे, मी दोघांपैकी दरवेळेला स्पेशलिस्ट म्हणतो, मी ह्याही वेळेला स्पेशलिस्ट म्हणेल, पण ह्या बिचारांना पॅन इंडिया काम करावं लागेल, यांना त्यांच्या त्यांच्या झोनमध्ये करावं लागेल. आणि या जनरलिस्टमध्ये माझा अंदाज आहे 80-90-100% वाले जी मुलं आहेत जे स्पेसिफिकली यावर्षी ज्यांनी 3-3, 4-4 मेन्स दिलेले आहेत किंवा ह्या येणाऱ्या सीझनमध्ये कोणती एक्झाम निघणार आहे, असे मुलं अप्लाय करत नसल्यामुळं इकडं सुद्धा सिलेक्शनचा स्कोप जास्त असेल. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा, मी काय सांगतो, जनरलिस्ट आणि स्पेशलिस्टमधून स्पेशलिस्ट करत जा म्हणतो. इथं पण मी ते म्हणेल, फक्त स्पेशलिस्ट केलं की पॅन इंडिया जावं लागेल. इथं क्रीम मुलं अप्लाय करणार नाहीत, त्यामुळे इकडं पण तुमचा चान्स चांगला आहे. तर सध्याला नेहमी मी स्पेशलिस्ट म्हणायचो की स्पेशलिस्टला करा, पण ॲग्रीच्या पोरांना मी ह्यावेळेला सांगेल की तुम्ही ठरवा. रिझन काय, जनरलिस्ट म्हणून क्रीम मुलं करत नाहीत, तर तुमचा ॲप्टिट्यूड चांगला असेल, तुमचा नंबर तिकडे पण लागेल. आणि जर का तुम्ही इकडून पास झाले तर तुम्हाला तुमच्या झोनमध्ये काम करावं लागेल, ना की पॅन इंडिया. असा दोघांचा फायदा तोटा आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरचे इतर एक्झाम नसल्यामुळं कसं होतं की एक मोठा चंक जो आहे ॲग्रिकल्चरचा IBPS AFOच्या एक्झामच्या नंतर तो इकडे पडेल. पण AFOच्या एक्झामच्या नंतर ज्या मुलांचं ॲप्टी चांगलं होतं अशाच मुलांना चान्स असेल, कारण की 260 मार्कांपैकी फक्त 60 मार्काचं ॲग्री आहे. 260 पैकी 60 काढले तर ते होतं बघा 3/13, 13-26, 23% वेटेज ॲग्रिकल्चरचं आणि राहिलेलं 67% वेटेज जे आहे, 67 नाही 77% वेटेज हे ॲप्टिट्यूडचं आहे. म्हणून तुमच्या IBPS SO प्रीचा अभ्यास चांगला झाला असेल तर तो जसाच तास इकडे वापरता येतो. GA सारखा विषय आता तरी कामाला लागा. पुढे या. सर, वाय IDBI बँक जरी प्रायव्हेट असेल तर गव्हर्नमेंटसारखी वागवते? सांगा कोणती प्रायव्हेट बँक IDBI सोडून जी एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन देते? कोणतीच नाही. जी कॅटेगरी वाईज व्हेकन्सीज काढते SC ST कोणतीच नाही. तर दिस इज ॲज गुड ॲज तुम्ही त्यांच्या नियमानुसार पाहिलं गेलं तर गव्हर्नमेंट बँक. त्यांच्यामध्ये अजूनही सगळ्यात जास्त हिस्सा LICचा आहे. त्याच्यानंतर पण वाय नॉट, त्यामुळे माझं असं म्हणतं की जे मुलं सध्याला कुठेही सिलेक्ट होत नाही त्यांच्यासाठी वाय नॉट IDBI बँक, तिथपासून स्टार्ट करा. मला माहिती आहे की भरपूर मुलांनी सोडून दिलेलं आहे, ते मुलं वर्क कल्चरच्या नावानं बोमा मारतात, हे सगळं माहिती आहे. पण आपल्याकडे जॉब आहे का? कुणी देणार आहे का तुम्हाला? कुणी देणार आहे का 50-51,000 ₹55,000 दुसरीकडे मिळणार आहेत का? तर पहिल्यांदा अशा झोनमधून अप्लाय करा ज्या झोनमध्ये वर्क कल्चर बरं असेल. जिकडं टॉक्झिक असेल तिकडून नका करू. तुम्हाला कोण म्हणलं मुंबईतून करा, कोण म्हणलं पुण्यातून करा, कोण म्हणलं नागपूरमधून करा. जिथून या 3पैकी वर्क कल्चर थोडं चांगलं असेल तिथून करा. सर, हा रेफरन्स आम्हाला कुठून मिळेल? IDBI मध्ये लागलेले जॅम एक्झिक्युटिव्ह किंवा मुलं संपलं, तिथून तुम्हाला मिळून जाईल. तर अप्लाय केलंच पाहिजे. मी काय सांगतो, आज ना उद्या लग्नाच्या बैठकीत बसल्याच्या नंतर पण आमच्या मुलाकडं 5 नोकऱ्या येत्या, 7 नोकऱ्या येत्या, 10 नोकऱ्या होत्या. इथं सुद्धा तुम्हाला तो मायलेज उचलता येतो. परीक्षा तर द्या, पास तर व्हा. तुम्हाला कोण मला जॉईन करा ते त्यानंतर पाहता येईल. त्यावेळेला हातामध्ये दुसरे कोणते जॉब होते का त्या हिशोबाने पाहता येईल. बरं, अजून एक गोष्ट, जॅमच्या ठिकाणी हे PGDBF असलं असतं
तर आपण 3-4 लाखाला गुंतलो असतो. इथं तसं काहीच नाही आहे, नो PGDPF. त्यामुळं समजा असं वाटलं टॉक्सिक वर्करच्या ना बाकी सगळं ओके दिलं सोडून, त्यामुळं जास्त ताण नाही आहे, ना बॉन्ड आहे ना काही आहे, काहीच नाही. त्यामुळं तुम्ही बिलकुल अप्लाय केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर हा वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो SBI CBO, त्यानंतर ग्रामीण बँकेच्या स्केल टूला, त्यानंतर पब्लिक सेक्टर बँकेच्या स्केल टूला जसाच तसा लागू होतो. त्यानंतर तुमच्या रिजनमध्ये काम करण्याची संधी आहे, अजून याच्याशिवाय वेगळी कशी हवा होईल. त्याच्यानंतर प्रमोशन मी आत्ता सांगितलं 3 वर्षांतर ऑटोमॅटिकली होतं. वर्क लाईफ बॅलन्स ह्याच्याबद्दलचे मुलांचे फीडबॅक जे आहेत, रिव्ह्यू जे आहेत ते मी सांगतो. आता खूप जण काय करतील म्हणजे काय, व्हिडिओ न पाहता IDBI नाव दिसले खाली खराब कमेंट करायला चालू करून देते. असं नसतं, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा मास्तर काय बोललाय ते न पाहता खाली कमेंट करायला चालू करून देतात. तसं करू नका. वर्क लाईफ बॅलन्सचे इश्यूज आहेत, पण ग्रोथ जे आहेत ते चांगली आहे. त्यानंतर सर मुंबई पुणे नागपूर मला जॉब पाहिजे सर, मला सांगा मी कुठून अप्लाय करू. तर अशा हिशोबानं पाहायला गेलं तर ज्या मुलांचा अभ्यास पहिल्यापासून चांगला आहे, हा अंदाज आहे. आता मे बी होऊ शकतो की ह्या व्हिडिओचा इन्फ्लुएन्स होऊन सगळेजण तिकडे उड्या मारतील म्हणून, पण या तिघांपैकी मला अजूनही वाटतं की मुंबईचा कट ऑफ जो तो कमी लागू शकतो. जे आपले थकले भागलेले पोरं आहेत, जे नवीन पोरं आहेत, ज्यांनी आत्ता बॅचेस चालू केलेत, किंवा ज्यांचे पर्सेंटेज बिचारांचे 50% आत येतात, अशांनी अप्लाय करताना मुंबईतून अप्लाय करा. आणि बाकीच्यांनी जे आता बाकीच्यांचा अभ्यास चांगला आहे ते काय म्हणतील, माझा अभ्यास तसाही चांगला आहे, मी 70%वाला आहे, मी 80%वाला आहे, मग मी काय करतो, मी आहे बुलढाण्याचा, मी करतो नागपूरतून अप्लाय, मी आहे कोल्हापूरचा, मी तांबडा पांढराच खाणार, तांबडा पांढराच पिणार, मी माझ्या रिजनच काम करतो, मी पुण्यातून अप्लाय करतो. आणि अशा वेळेला थोडासा कट ऑफ जर कमी म्हणलं त्यांचा लागू शकतो. हेही चान्सेस आहेत की व्हिडिओ पाहिला ना अख्खी दुनिया तिकडे जाऊन पडली तर कट ऑफ वाढला, असं होऊ शकतं. पण सध्याचा ओव्हरऑल ट्रेंड पाहता इकडचा कट ऑफ एका लेवलला त्यांच्यापेक्षा थोडासा कमी मुंबईचा मला वाटतोय. त्यानंतर ह्या नवीन स्टुडंट आणि लेस दॅन 50% आपण मुंबईतून अप्लाय करा. डोमेसाईल आणि लोकल लँग्वेजसाठी असल्यामुळं आपल्याला एक चांगली संधी आहे, नामी संधी. एक्सपेक्टेड एक्झाम डेट मी आत्ता सांगितलं 15 डिसेंबरला जॅम आणि 22 डिसेंबरला जी आहे दुसरी एक्झाम, जी आहे दुसरी म्हणजे AAOची एक्झाम होऊ शकते. सर एक्झामची डिफिकल्टी लेवल आणि स्टडी प्लॅन काय आहे. यार मी आत्ता काय केलं, एक्झामचं डिफिकल्टी लेवल पाहायचा प्रयत्न केला. मी 2 वेबसाईटला ढुंढाळून पाहिलं, 2 यांना मी अड्डाला एक बघितलं आणि दुसरं पाहिलं आत्ता ह्यांचं गाईडलीचं. तर दोघांनी पण कट ऑफ जे आहेत ना मागच्या वर्षी 200 पैकी 23 आणि 30 आणि 40 दिले, दोघांच्या पण वेबसाईटवर सारखे होते. पण तेच मी थोडंसं पुढे 2022चे जे आमचे कट ऑफ पाहिले ते मला 80-90च्या आसपास दिसले. तर ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल जी आहे ती मला मागच्या वर्षीचे कट ऑफ तेवढे शाश्वत वाटत नाहीत, खरे पण असतील, पण एक अंदाजे ज्याच्या ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल RRB PO मेन्सपर्यंत, त्याच्यावरती नाही, मी पर्यंत म्हणलं, पर्यंत म्हणल्याचे फायदे आहेत. तुम्ही बघा काल परवा आता ECGC PO झाली, न्यू इंडिया AO झाली, दोघांची पण लेवल RRB PO मेन्सपर्यंत जाणली होती, त्याच्या पुढची नाही, पर्यंत, त्याच्या खाली असू शकते. त्यानंतर आता तसं म्हणलं की कट ऑफचं जी रेंज असते बघा, ही असं ह्या लेवलची म्हणलं तर 200 पैकी कट ऑफची जी रेंज असते ती ही असते, जी आपली RRB एक्झाममध्ये दिसते, आपल्या 80 पण दिसते. स्टडी प्लॅन काही चेंज करायचं नाही, 15 डिसेंबरला परीक्षा आहे, आज तारीख आहे 15-20 दिवस आहेत. पण स्टडी प्लॅन म्हणलं तर जे मुलं फक्त आणि फक्त 5-5, 6-6 तास GA करतात अशा पोरांपासून दूर राहायचं आहे. तो वन ऑफ द सब्जेक्ट आहे. बाकी एक्झाम बाकीच्यातून मार्क चांगले काढता येतात, त्या GA मार्क म्हणतात, पण ते वाचण्याला अंत नाही, तेवढा विषय, तेवढा वेळ, 2 तासाचा 2.5 तासाचा वेळ तिकडे देऊन राहिलेला सगळा वेळ ॲप्टिट्यूडला दिला तर विषय लवकर निघायचे चान्सेस आहेत. कट ऑफबद्दल मी आता तुम्हाला बोललो, मला 2023चे कट ऑफ पाहिले, मला ते तेवढे योग्य नाही वाटले दोन्ही वेबसाईटवर, पण 22चे जे कट ऑफ होते ते 75-80चे मधले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मागे एक वेटिंग लिस्ट काढतात, म्हणून जागा जरी 500 असतील तर जास्त, माझा अंदाज 1000पेक्षा जास्त पोरांना संधी मिळते. अजून काय पाहिजे, महाराष्ट्रासाठी 235 असतील तर महाराष्ट्राचे 400-500 पोरांना संधी मिळेल, अजून काय पाहिजे. तर तुम्ही लोकांनी अप्लाय करावं असं मला वाटतं. तर जे खूपच हुशार पोरं आहेत, ज्यांना असं वाटतं यावर्षी माझा कोणताही निकाल येईल, कोणताही ग्रामीण बँकेच्या क्लर्कचा येईल, ग्रामीण बँकेच्या POचा येईल, IBPS क्लर्कचा येईल, IBPS POचा येईल, त्याशिवाय इन्शुरन्समध्ये AOचा येईल, कोणताही माझा निकाल येईल असं वाटत असेल, किंवा तुम्ही त्या जवळ पोचले असाल नका अप्लाय करू. जवळ पोचलेला असाल तर वाटलं तर मलाही वाटतं की माझे सगळे निकाल येतील म्हणून, पण तेच सांगतोय तुम्हाला. पण ज्यांचा कॉन्फिडन्स सध्या थोडासा डाऊन आहे, ज्यांना असं वाटतं मला कुठे ना कुठे लवकरात लवकर एक जॉब पाहिजे, एक जॉब मला मिळवायचा आहे, बाकी जॉईन करायचं नाही करायचं मी पुढे पाहिजे, अशा सगळ्या मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनी जे ते
अर्ज करायचा आहे. तर ही माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि माझी अजून एक माहिती जी तुम्हाला बाकी पोरांपर्यंत पोहोचवायची आहे, जे तुमच्या आसपासचे ओळखीतले शेड्यूल ट्राईब विद्यार्थी ज्यांना पुन्हा एकदा मेल आलेले आहेत की वेगवेगळ्या त्यांच्या TRTIच्या ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या त्यांना बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, MPC राज्यसेवा आहे, गट ब गट क आहे, MES आहे, JMFC आहे, पोलीस भरती आहे. जिथे कुठे त्यांचा नंबर लागला असेल त्यांना संकल्प एज्युकेशन हेच त्यांचं पहिलं चॉईस असलं पाहिजे, अशी माहिती त्यांच्यापर्यंत तुम्हा लोकांना जे ते पोहोचवायची होती. मला असं वाटतंय या व्हिडिओच्या निमित्तानं IDBIचे मॅक्सिमम डाऊट मी तुमची क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. अपकमिंग व्हिडिओमध्ये किंवा मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला त्यामध्ये करून देतोच. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या बँकेचं हे PDF आणि सोबत तुम्हाला ह्या बँकेचं PDF आणि ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती सुद्धा टाकून दिलेली आहे. काही डाऊट असतील तर खाली कमेंटमध्ये कमेंट करा. आधी जरी तुम्हाला अप्लाय करायचं असो नसो, इतर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.